ते अगदी दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला सुंदर दिसत होतं ते आणखी आता सुंदर दिसायला लागलेलं आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल JKS बदलापूर इथे या स्पर्धेचं हे भव्य दिव्य असं आयोजन मयूर ग्रुप बदलापूर आणि मयूर ग्रुपचे अध्यक्ष अर्थातच मयूरदादा पिसेकर आणि त्यांचे बंधुराज प्रतीकदादा पिसेकर यांच्या माध्यमातून आजच्या दिवसातील हा 6वा सामना आणि पूल जी मधला 4था सामना आहे. एका बाजूला सतरंगी 11 हेदुटणे बी आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण बघणार आहोत गावदेवी स्पोर्ट्स नारेन. नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय हेदुटणे बी संघानं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बघा बॉल बद्दल जर काही तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही पंचांना ते दाखवू शकता, पंचांच्या निदर्शनास आणू शकता आणि बॉल बदलला जाऊ शकतो. कारण अंडर फ्लड लाईट्स आता सामने सुरू होत आहेत आणि काही वेळानंतर कदाचित दव देखील आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्यामुळे आउटफील्डमध्ये बॉल गेल्यानंतर कदाचित बॉलचा कलर थोडासा चेंज होऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण जाईल. हेच इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. ज्यावेळी ग्राउंड लेवलला ड्यूमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल त्याचा कलर थोडासा माती त्याला जास्त चिपकते, त्याचं वजन देखील वाढतं. त्यामुळे ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून तो महत्त्वाचा नियम आहे. 5 ओव्हर तुम्ही 2 बॉल कधी यूज करू शकता. 9वा बॉल शेवटच्या टप्प्यापर्यंत दिला जाईल. मॅच सुरू होते. अजयदादा घरत आपल्यासोबत. रोहित विथ द फर्स्ट बॉल. ओ पहिल्याच बॉलवर सुरेख फटका, जोरदार स्लॅश केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय फलंदाज स्वप्नील शेंद्रेनं. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं हा फटका आपल्याला स्वप्नील शेंद्रेच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि या मॅचमध्ये गोलंदाज रोहित पाटीलचं त्याने भव्य असं स्वागत केलंय. नाणेफेक जिंकल्यानंतर सतरंगी हेदुटणे बी संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. स्वप्नील शेंद्रे आणि अमर पाटील हे दोन सलामीवीर खेळपट्टीवर. शॉट आर्म जॅब, चांगला फटका आहे. वेकेंट एरियामधून बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर डीप मिड विकेटचा धावतोय, पोहोचलाय. जबरदस्त प्रयत्न, अफलातून क्षेत्ररक्षण. धीरज पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. काही धावा त्याने आपल्या टीमसाठी वाचवल्यात. असं वाटत नव्हतं सुरुवातीला की क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल, परंतु जबरदस्त धाव ठोकली आपल्या उजवीकडे आणि भरपूर मोठं अंतर कापत असताना त्याने तो बॉल अडवलाय. 2 धावा याच दरम्यान कंप्लीट केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या बिनबाद 6. चांगली सुरुवात करत असताना फलंदाज स्वप्नील शेंद्रे. दोन्ही संघांकडे खूप चांगल्या फौजा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस आहे, भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तिकडे फिल्डर नाहीये, बॉल सीमारेषा पार. 1 बाउंड चौकार. फलकावर लागतायत. आई गावदेवी नारायण संघासाठी अप्रतिम अशी सुरुवात स्वप्नील शेंद्रे करून देत असताना अगोदर ऑफ साइडला पॉइंटच्या वरून चौकार शॉर्ट अँड वाईट बॉल होता. त्यानंतर एक शॉर्ट आर्म जाबचा फटका बघितला आणि आता हा कमजोर फुलटॉस बॉल होता. त्याला योग्य दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला धाडलंय. ओमकार शेटे माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. ओमकार, तुमचं स्वागत आहे. आणि काय अफलातून सुरुवात इकडे स्वप्नीलनं केली, परंतु गोलंदाज रोहित जो एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे त्याच्याकडून कुठेतरी लाईन आणि लेंथमध्ये चुका होत आहेत. कॉन्फिडंट म्हटलं जातं ना, सक्सेसची की आहे ते हे. लाईनवरती ज्यावेळी आपण चर्चा करत होतो ना अमर सोबत, तो म्हणाला माझ्या बॅटमधनं नाही आले चालतील, स्वप्नीलच्या बॅटमधनं आलं पाहिजे. आणि तो बूस्टअप होतो ना, अगदी तो झालाय. आणि काय रोहित सारख्या एका नामवंत गोलंदाजाला, ज्याला आपण TDPL सारख्या फॉर्मॅटमध्ये पाहतो, मोठ्या मोठ्या स्पर्धा आयकॉन खेळताना पाहतो, त्या बॉलरला सध्या बँग ऑन दी टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलंय. टीम इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतीये. एका बाजूला नारायण आणि दुसऱ्या बाजूला हेदुटणे सतरंगी ब. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट.
हो, स्लाइटली फुलर लेंथ अक्रॉस द लाईन खेळायचा होता. इनसाइड एज त्यानंतर शरीराचा वेध बॉलनं घेतला होता. स्वतः गोलंदाजानं बॉल फील्ड केलाय. हा पहिला डॉट बॉल येतोय या पहिल्या षटकामध्ये. मागचा सामना तुम्ही जर पाहिला ना तर लो स्कोरची मॅच होती. एकदम धमाकेदार सुरुवात झाली भाल संघाला बॅटिंगमध्ये, तरी देखील नंतर चेस डाऊन करताना डिफिकल्ट आलं होतं. हेच एक क्रीडांगण जिथे सामना छोट्या टार्गेटचा जरी असला तरी शेवटपर्यंत फाईट पाहायला मिळतं. आज हनुमान डायगर तदनंतर गावदेवी भाल या दोन संघांनी आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या ताकदीवरती एका हाती सामने जिंकलेत. पाहूया हा सामना कशा प्रकारे रंगतो. राईट राऊंड विकेट बॅटच्या समोर आणि एक्स्ट्रा कव्हरला फटका चाललाय. डीप मध्ये फिल्डर वॉर्ड स्टॉप. धीरज पाडल काय क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. काय म्हणशील आउट फील्ड मध्ये ज्यावेळी अशा प्रकारे गोलंदाजाला तुम्ही साथ देता, त्यातला त्या दोन चौकार तिकडे ऑलरेडी पडलेत बॉलरला, आणि त्यावेळी फिल्डरची मिळालेली साथ कदाचित त्या बॉलवरती एखादी विकेट रोहित काढतोय. हे दुसऱ्यांदा घडलंय. मागच्या बॉलमध्ये देखील आपण बघितलं होतं. जो दुसरा बॉल होता डीप मिड विकेटला होता. डीप स्क्वेअर लेगला पोहोचत असताना त्याने 2 धावांचं संरक्षण केलं होतं. फिल्डिंगमध्ये खऱ्या अर्थानं लाईव्ह वायर आहे धीरज. नेक्स्ट बॉल सुरेख बॉल, चांगला बाउन्स आहे या बॉलमध्ये. अपील होतंय कॉट बिहाइंड करिता, मात्र पंचांची स्वीकृती मिळालेली नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता असं पंच सांगतायत. कदाचित खांद्याला ब्रश करून बॉल विकेट किपरच्या हातात गेला असावा. शेवटचा बॉल चांगला टाकलाय. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. आई गावदेवी नारायण संघाची धावसंख्या फलकावर बिनबाद 12. मोठ्या मनाचा गर्वन करीतो पैशांचा, गोरगरिबांचा मनाचा राजा छावा असा तो वाघाचा. हे मयूर ग्रुप मित्रांची साऱ्या सातही भावाला लाभली र. मयूर ग्रुप मित्रांची साऱ्या सातही भावाला लाभली र. असट शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. खूप चांगली सुरुवात पहिल्या षटकाच्या अखेरीस. 12 विदाउट लॉस. आई गावदेवी नारायण संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या फेरीतील हा सामना आपल्या समोर. नारायण विरुद्ध हेदुटणे बी. आणि आता स्ट्रायकिंग एंडला अमर पाटीलला आपण बघतोय. स्वप्नील शेंद्रे, अमर पाटील, प्रेमनाथ हजारे असेल, तकदीर म्हात्रे, मयूर म्हात्रे सारखा चांगला अष्टपैलू खेळाडू या टीम मध्ये आहे. गोलंदाजांमध्ये आपण बघायला गेलो तर विकी माने असेल, आयुष पाटील, हे चांगले गोलंदाज आहेत नारायण टीमकडे. आणि दुसरीकडे रोहित पाटीलला पहिल्या षटकामध्ये आपण बघितलंय. भूषण काळन असेल, यश काळन, हे फार दर्जेदार गोलंदाज या टीमकडे आहेत. हर्षद भंडारी सारखा एक चांगला फलंदाज आहे. प्रदीप काळन असेल, धीरज पाटील ज्याला आपण चांगलं क्षेत्ररक्षण करताना बघितलंय. त्याने जर 100% दिलं नसतं मागच्या ओव्हरमध्ये तर कदाचित धावसंख्या 16 पाहायला मिळाली असती. 2 चौकार त्याने वाचवले. आणि आता गोलंदाजीसाठी हर्षद भंडारी. षटकातील पहिला बॉल जस्ट बॅक ऑफ लेंथ, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बाउन्सनं बीट केलंय, वेगानं बीट केलंय फलंदाजाला. आणि ओमे आपण बघत आलेलो आहोत सुरुवातीपासूनच. जेव्हा ह्या एंडने गोलंदाजी होते बदलापूर एंडनं, तिकडनं बॉल जास्तच वेगाने येत आहेत, स्कीड होत आहेत. आणि ते देखील एक कारण राहिलंय की गोलंदाजांचं वर्चस्व आजच्या दिवसामध्ये राहिलंय. डॉट बॉलनं सुरुवात केली हर्षदनं. पायात टाकलाय, उडवलाय ऑन साइडला. डीप मिड विकेटचा फिल्डर धावतोय, बॉल खाली पोहोचलाय आणि जबरदस्त कॅच. विकेट नंबर 1 गोज डाऊन. खजाना आज डीजे कुमार आपल्या सोबत आहे. 7 डे नाईट खरं तर एकाच डीजे ऑपरेटरला अगदी काम करताना पाहणं ही देखील एक खरं तर ग्रेटेस्ट मोमेंट आहे त्याच्यासाठी. विकेट आली आहे मैदानावरती. जे कमबॅक अगदी अपेक्षित होतं ना हर्षदकडनं ते आलंय.
आणि गोलंदाजी आहे ना ही ताकद सतरंगी हिंदुटणे ब त्यांच्या नावापुढे जसं सतरंगी लागतं ना, विविध रंगांनी भरलेली गोलंदाजी या टीमकडे, स्पेशली यश काळन, रोहित, सध्या तुम्ही हर्षदला पाहताय आणि बॅटिंग देखील तितकीच परिपक्व आहे टीमकडे. आणि म्हटलं जातं ना, कठीण काळात संयम ठेवावा, त्यांना अस्तित्व भंग पावत नाही, संघर्षात धार लागते सामर्थ्याला, आयुष्यात कधी सोन्याला गंज लागत नाही. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. अगदी या विकेटवरती आहे ना आता फक्त 10 ते 12 मिनिटं आधी रोलिंग झाली आहे आणि ती विकेट इतकी फायरी आणि इतकी स्पीडी आहे ना की काल देखील संध्याकाळचं सत्र आणि असा सामना झाला त्यावेळी रन्सचं जो चर्चा झाली त्यापेक्षा गोलंदाजांचा जो प्रभाव होता तो खतरनाक होता. आणि या स्टेजला काल क्लोज इन्काउंटर आपल्याला पाहायला मिळाला. हर्षद ग्रेट ग्रेट बॉलिंग. हा यॉर्कर अगदी हा आहे ना, ज्यावेळी एखाद्या बॅटिंग ट्रॅकवरती जणू काही फलंदाज आक्रमक आणि विध्वंसक बॅटिंग करतोय, तुम्ही पकडून चाला विराट कोहली बॅटिंग ट्रॅकवरती आहे, त्यानं तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये कव्हर ड्राईव्ह मारावे, इनसाइड आउट मारावे, 12 रन्स याव्या, त्यानंतर मिडल स्टार्क यावा, त्यांना सेटअप करावा, गुडलन स्पॉटवरती स्पीडी सुरकन निघून गेलाय, त्यानंतर यॉर्कर विकेटसाठी टाकावा. बट बॅट्समन देखील तिकडे स्वप्नील आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहता मयूर थोडेसे शांत राहिले. सिंगल ऍड झाली आहे. काय म्हणशील हर्षदच्या बॉलिंग बद्दल? लेंथमध्ये खऱ्या अर्थानं चांगलं मिश्रण त्याने केलेलं आहे. पहिला बॉल बॅक ऑफ लेंथ टाकला, त्यानंतर थोडी पुढे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. हा बघा पुन्हा एकदा खोलात टाकलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल, लॉंग ऑनला मिळेल फक्त 1 धाव. अप्रतिम गोलंदाजी, विकेट टू विकेट देखील ठेवण्याचा प्रयत्न करतोय. हात उघडण्याची मुभा आतापर्यंत त्याने फलंदाजांना दिलेली नाही, त्यामुळेच एक इकॉनॉमिकल आणि सक्सेसफुल षटक असं आत्तापर्यंत तरी राहिलंय. 5 बॉल्समध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे आणि धावांचा वेग जो चांगला पाहायला मिळत होता पहिल्या षटकामध्ये त्याच्यावर कुठेतरी त्याने ब्रेक लावलाय. 14 धावा फलकावर. स्ट्रायकिंग इनला फलंदाज मयूर. थोडासा शॉर्ट बॉल संधी होती फलंदाजाकडे, परंतु संधीचा फायदा घेता आलेला नाहीये. थोडासा दूर गेला चेंडूपासून, कट करण्याचा प्रयत्न फसला, बॅट आणि बॉलचा संपर्कच झालेला नाहीये. येतोय डॉट बॉल आणि याचबरोबर हे अप्रतिम असं षटक हर्षद भंडारीचं समाप्त होतंय. पॉवर प्ले इज डन अँड डस्टेड. धावसंख्या 1/14. आई गावदेवी नारायण. झाली. हे क्रिकेट आहे. मागच्या षटकामध्ये बॅट्समनचा दबदबा होता, तिकडे धावा खर्च होताना आपण पाहिले 12, त्यानंतर आली 1 विकेट. हर्षदनं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2. मागचा सामना जिंकला, गावदेवी भाल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला निहाल म्हात्रेला. भरपूर दिवसानंतर भाल संघ आणि निहाल इन ॲक्शन पाहायला मिळालं. आता भालच्या क्रिकेटने इतकंच सांगितलं, लागला वेळ तरी वाट आमची बदलणार नाही, स्वतःच्या स्वप्नांचा आता संहार नाही, लढत राहू आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी शेवटच्या श्वासापर्यंत. अर्ध्या रस्तोमधूनही हार मारणं भाल गावाच्या क्रिकेटरला पसंत नाही. आणि तदनंतर झालं कमबॅक. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकातील पहिला विजय त्यांना मिळाला. आता बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय यश काळन. आणि जिकडे केतन म्हात्रे तयार झाला ना, अगदी केतन म्हात्रेचे जे मामाश्री आहेत निलेश म्हात्रे आणि त्यांच्या अगदी मावशीचा मुलगा यश, हे सगळ्यांना एकाच तालमीमध्ये घडलेले खेळाडू आहेत. आणि यश काळनकडे देखील प्रचंड पोटेन्शियल आहे. जागृती स्पोर्ट डोंबिवलीसाठी व्यावसायिक क्रिकेट यशनं गाजवलंय आणि ॲज अ ऑलराऊंडर सध्या कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये यश काळनला देखील प्रचंड मोठी मागणी आहे. आणि ज्या विकेटवरती तो बॉलिंग टाकायला आला ना, जणू काही विकेट यश काळनच्याच गोलंदाजीसाठी बनली आहे. पहिला बॉल रनवे रिदम ट्रॅकवरती थोडीशी मिस्टेक झाली, अंपायरचा डेड बॉलचा इशारा. काय म्हणशील जे कमबॅक केलं स्पेशली हर्षदनं त्याच्याबद्दल? खऱ्या अर्थानं सामर्थ्याची जी खरी परीक्षा असते ती संघर्षातूनच होत असते आणि क्रिकेटचं हे जे मैदान आहे हे संघर्षाचं मैदान आहे. आपलं जीवन देखील संघर्षमय असतं, तसं क्रिकेटचा खेळ देखील आहे. आणि अफलातून गोलंदाजी मागच्या षटकामध्ये राहिली आहे. यावेळेला अगदी चेंडूचा पाठलाग केला होता फलंदाज स्वप्नीलनं, मात्र हा बॉल दिशाही नाही. अखोट टप्प्याचा बॉल देखील होता, उजव्या यष्टीच्या फारच जास्त बाहेर टाकला. स्क्वेअर चेंडूनं सुरुवात केली आहे यश काळननं. खरं तर प्रेशर होतं हर्षद जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा गेल्या होत्या, परंतु दबावाला न जुमानता त्याने गोलंदाजी केली. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंच तिकडे देत असताना फलंदाजाला देखील ते सांगतायत की हा बाउन्सर होता. आता 1 बाउन्सर टाकून झालेला आहे या षटकातील. चांगला बॉल गुड लेंथवर टाकला,
लाईन देखील फार चांगली मेंटेन केली. अक्रॉस द लाईन स्विंग करायचा होता ऑन साईडला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. आणि हे डॉट बॉल्स जे आहेत, डॉट बॉलचं पर्सेंटेज जेवढं वाढत जाईल तेवढं प्रेशर फलंदाजी करणाऱ्या टीमवर वाढणार आहे. नो डाऊट ॲट ऑल. ज्यावेळी पहिल्या इनिंगमध्ये दबाव येतो ना, त्यावेळी बॅट्समनवरती मग गोलंदाजांचं टेन्शन वाढतं. बॅटिंग जर फ्री झाली तर मात्र नंतर तुम्हाला बॉलिंग फ्रेंडली करता येईल या विकेटवरती. आणि विकेट देखील बॉलिंग फ्रेंडली आहे, जिथे गोलंदाजांना मदत होती. आजच्या दिवसामध्ये सागर पाटीलचं आपण फायपर पाहिलं, त्यातल्या त्यात त्यांना विकेट हॅट्रिक देखील काढली. आणि या विकेटवरती मागचं षटक हर्षदचं चांगलं होतं, बट एका बॅट्समनला जिकडे लय सापडला ते देखील विसरून चालणार नाहीये. 8 बॉलचा सामना करत 13 रन्स आतापर्यंत स्वप्नीलच्या बॅटमधनं आलेत. आणि बाकी जर आपण विचार केला ना, तर तब्बल मागच्या काही बॉल्समध्ये डॉट बॉलचं पर्सेंटेज ते मात्र मोठं. म्हटलं जातं ना, संकटांची काळ आहे ना थोडा वेळापुरती असते. तिथे संयम, तिथे परिश्रम जे झाले, तर मेहनतीची पराकाष्ठा, नशिबाची साथ, कौशल्याचा आधार या त्रिकुटी संगमावरती गाजवता येतं. मैदान टप्पा पडला, बाहेर निघालाय. एक अँगल सोबत आहे ना सध्या बॉलिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. या विकेटवरती ज्यावेळी कॉम्बॉक्स एंडनं, बदलापूर गाव एंडनं तुम्ही बॉलिंग करताय, अजय दादा मागच्या 3 आणि 4 दिवसाचा अनुभव तुम्हाला सांगेल, लेग कटर टाकणारे जितके बॉलर्स आहेत त्यांना बेनिफिट खूप मिळालंय. आणि त्यामुळेच ह्या एंडने जेव्हा गोलंदाजी होते, थोडे स्लोवर बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका आहे, शॉर्ट बॉलचा फायदा घेतलाय. पुल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार, चौकार. विकेट आहे, कारण बदलापूर एंडनं जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा जास्त वेगानं बॉल येतात आणि व्ही-आय-पी एंडनं, कॉमेंट्री बॉक्स एंडकडून जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा कुठेतरी थोडासा बॉल संत येतो. त्यामुळे एवढं सोपं नाहीये फलंदाजांसाठी. आणि तेच रिझल्ट तुमच्या समोर आहे. टप्पा पडल्यानंतर आता थोडासा जास्त बाहेर निघाला. मी तर म्हणेल अजय दादा, जो यश काळन मला पाहायचा होता ना, त्याच्यातून अजूनपर्यंत 20%ही दिसलेला नाही आहे. जरूर त्यांनी 2 डॉट बॉल टाकले, तसं नाहीये की तो जास्त महागडा ठरला. 4 बॉलमध्ये त्यांना 7 काढलेत, पण त्याच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या ना ते मोठ्या होत्या. मोठी स्वप्न घेऊन तो आलाय जरूर, पण सध्या नशीब किंवा त्याचं कर्तृत्व त्याला साथ देत नाहीये. इथे चांगला टाकलाय, या टप्प्यावरती बॉल पडला पाहिजे. गुडलँड स्पॉट, आउटसाइड द ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर अँगल सोबत 5व्या ते 6व्या स्टंपला निघाला पाहिजे. मागचा जो टाकला ना, आधीच तू टाकला 5व्या स्टंपला, त्यात जवळजवळ अर्धा फीट अँगल सोबत बाहेर निघतोय, तो वाईट लाईनच्या बाहेरच जाणार आहे. हे व्हाईट बॉल टाकल्यानंतर कळलंय इकडे यश काळनला. आणि त्याच्या अगोदर एक आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता, ज्याच्यावर चौकार प्राप्त केला होता मयूरनं. वेट करत असताना शॉट ऑन पुल, चांगला फटका. फिल्डर डीप मध्ये सज्ज, चांगलं क्षेत्ररक्षण, वाईड डीप मिड विकेटला फेक देखील चांगली आहे. फक्त एक धाव मिळेल. अगदी 2 खेळाडूंच्या मधून खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि असं वाटलं होतं की किमान 2 मिळतील, परंतु फिल्डर क्विक होता. शेवटच्या बॉलवर सिंगल. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1-22. आई गावदेवी नारेन प्रथम बॅटिंग करत असताना सतरंगी हेदुटणे बी संघाविरुद्ध. एक्झॅक्टली घडलंय काय माहितीये ना, विकेट्स इन हँड आहेत, बट तरी देखील मैदानावरती आपण पाहिलं तर रन्स जास्त बनलेल्या नाही आहेत. प्लस डगआउट मधनं तुम्ही दोन्ही टीमसाठी पाणी घेऊन जायचं. नेक्स्ट इनिंग ज्यावेळी तुम्ही फिल्डिंग कराल, तुमच्यासाठी हे दुटणे घेऊन येईल. या पुढील सामना आता आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम कार्तिक 11 गावदेवी 12-13 नागाव आणि त्यांना फाईट करणारा जनुमान टायगर संघ. आजूबाजूची लढाई आज तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र संघर्ष तो तितकाच तगडा, क्रिकेट तितकंच क्वालिटी. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये नागाव आणि टायगर आपण सज्ज राहायचं आहे. मागचा सामना जिंकलाय गावदेवी भालगाव संघानं आणि त्यांना फाईट करणारा या मॅचचा विजेता संघ. अशा प्रकारे या पुढील लढती आपल्याला पाहायला मिळतील. आणि आजच्या रात्रीतला जो शेवटचा अंतिम सामना आहे तो रंगणार आहे जहनुमान ढोके आणि त्यांच्या विरुद्ध टीम शाहूराजे वडवली. तर दोन्ही टीम्स आपण देखील वेळेवरती रात्री शेवटची मॅच बदलापूरच्या संघटने अंतर्गत जो बी ग्रुप आहे त्यामधून खेळवली जाईल. क्या म्हणशील अजय दादा, 9 विकेट्स हातात आहेत. तुमचा ओपनर विकेटवरती बॅटिंग करतोय, 9 चेंडू 14 धावा. मात्र मयूर जो थोडा कुठेतरी अजूनही स्ट्रगल करताना दिसलाय, कारण 5 षटकांची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट, 7 बॉल 6 रन. त्याच्यामुळे थोडासा अगदी जो फरक जाणवतोय ना अगदी करन रनरेटवरती, त्याचं कारण आहे बॅट्समनचा स्ट्राईक रेट. स्ट्राईक रेट वाढवावा लागणार आहे. अजूनही 12 बॉल्स आहेत त्यांच्याकडे, एकच विकेट गेलेली आहे. त्यामुळे आता मला वाटतं की विकेट बद्दल जास्त काही ते विचार करणार नाहीत आणि प्रत्येक बॉलवर बॅट चालवली जाईल, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होईल. आणखी कुठेतरी 25 धावा किमान
जोडल्या गेल्या तर एक चांगली धावसंख्या उभारली जाईल. 47 धावा. खरं तर इतर ठिकाणी ज्या स्पर्धा होत असतात आपण भरपूर स्पर्धा कव्हर करतो. ग्राउंड छोटे असतात आणि खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांच्या प्रेमात पडलेली असते. अशा खेळपट्ट्या असतात तिकडे फार जास्त धावा होतात. 5 ओव्हरमध्ये 80-90 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. पण इकडे तसं नाहीये. हे विस्तीर्ण असं मैदान आहे. बाउंड्रीज लांबवरच्या आहेत आणि विशेषतः खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी कुठेतरी दार्जिनी दिसते. त्यामुळे मला असं वाटतं की 45 पर्यंत जरी मजल मारली गेली, एकतर आता फ्लडलाईट्समध्ये सामना सुरू आहे. त्याच्यामुळे एक टफ असं टार्गेट ते असू शकते. पण येस, महत्त्वाचं काय राहणार आहे की तुमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. धावसंख्या तुम्ही किती बनवता त्यापेक्षा तुम्ही कशा प्रकारे ती डिफेंड करता, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कसं करता यावर देखील बरंच काही अवलंबून असणार आहे. नारायण टीमकडे देखील बॉलिंग युनिट यांना खतरनाक आहे. भावेश अगदी पवारच्या कॉपीबुक स्टाईलमध्ये ज्या गोलंदाजीची चर्चा सध्या मलंगड, अंबरनाथ किंवा कल्याण डोंबिवली परिसरात केली जाते, विकी माने तो देखील तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. त्याच्यात 2 ओव्हरचा स्पेल तो देखील तितकाच महत्त्वाचा राहील. 3 षटकं संपली आहेत, रन झालेत 22, प्रोजेक्टेड स्कोर 37 दाखवतो. मी म्हणाला 41 ते 42 पर्यंत नेलं ना तर मॅच बनेल. बॉल तयार, अगदी अर्ध्या विकेटवरती टाकला. फायनलीला हुक करायचं होतं, बॅट्समन लेट झाले. याचं कारण प्रचंड वेगात बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. तर मग ॲडजस्ट करणं थोडंसं कठीण झालं. म्हणजे बॉल मशीनला स्पीड तुम्ही 125 सेट करावा आणि तिकडे मिस्टेक व्हावी की 140 सेट झालाय, बॅटिंग ट्रॅकवरती जावा आणि 140च्या स्पीडनं यावं आणि तुम्हाला सरप्राईज मिळावा. अगदी तशी विकेट सध्या आता खेळताना आपल्याला पाहायला मिळते. 2 ने धावफलक पुढे चाललाय. 24 धावा धावफलकावर. हर्षद भंडारी या टीमचा सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला गोलंदाज आहे आणि त्याला योग्य एंड देखील कॅप्टनने दिलेला आहे. त्याचा त्याने चांगला वापर आतापर्यंत केलाय. 24 for 1. मयूर ऑन स्ट्राईक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी आहे. विकेट कीपरनं काम केलंय तमाम. बॅटर धाव बाद. बघायचं कोणता फलंदाज नेमका बाद झालाय, स्वप्नील की मयूर. जवळजवळ ज्या रिॲक्शन्स आहेत ना त्या सांगून जात आहेत की स्वप्नीलची विकेट धोक्यात आहे. आणि ऑनफील्ड अंपायरचा डिसिजन दोन्ही बॅट्समन मध्ये क्रॉस झालाय. परतावा लागेल फलंदाज स्वप्नीलला आणि धक्का लागलाय या मैदानावरती. आपण पाहताय या ठिकाणी 24 या धावफलकावरती दुसरा नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, जो या टीमचा स्लॉगर पिंच हिटर बॅटर प्रेमनाथ बॅटिंग ट्रॅकवरती दाखल झाला. इनॅट नंबर 4 अशीच काही परिस्थिती होती मैदानावरती. प्रेमनाथला त्याच्या कारकिर्दीतील पहिल्यांदा 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा त्यानं केला आणि अशा असंख्य साऱ्या कठीण परिस्थितीतून आजवर त्यानं टीम गावदेवी नारायणला सावरलंय. काजवाच्या फुंगरीनं सूर्याचं तेजवत्व कधी विझवलं जात नाही. कर्तृत्वाच्या मातीत जाहिरातीनं अस्तित्व माजवलं जात नाही. काही माणसं त्यांच्या माणुसकीनं जणू देवासारखी वाटू लागतात. अशात लोकांचं नाव मोजून असं महत्त्व गाजवलं जात नाही. अगदी कुठेही मोठेपणा नाहीये, कुठेही अहंकार नाहीये, कुठेही गर्व नाहीये. असं व्यक्तिमत्व म्हणजे मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर आणि त्यांच्या स्वप्नांना साकार झालेलं हे आयोजन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन ज्याची मी वाट पाहत होतो की कधी फ्लड लाईट ऑन होतील आणि तुझ्यासोबत चर्चा होईल. बॉल या बॉलिंग ट्रॅकवर 24 लॉस ऑफ 2. व्हॉट अ बॉल. परफेक्ट वाईड यॉर्कर आणि बॉल चालला डॉट. सकाळी तुला मी म्हणालो ना, संध्याकाळी ज्यावेळी फ्लडलाईट्स हायमॅक्स ऑन होतील, हे ग्राउंड एखाद्या धर्मशाला, वानखेडे किंवा स्वर्गापेक्षा सुंदरतेपेक्षा कमी नाहीये. एखाद्या नव्या अगदी मेकअप करून सजलेल्या नवरीला आणि एखाद्या अप्सरेला लाजवेल इतकी सुंदरता नाईटच्या ग्राउंडला मिळते. काय म्हणशील मैदानाबद्दल? खरोखरच कौतुकास्पद असं आयोजन आहे आणि फ्लडलाईट्स लाजवाब आहेत. हो, थोडा एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलमध्ये. बेरकावून देण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आपण बघतोय 4 फ्लडलाईटचे टॉवर आहेत आणि प्रत्येक टॉवरला 23 फोकस आहेत. त्यामुळेच जो उजेड आहे अप्रतिम आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण खेळाडूंना येत नाहीये, पंचांना येत नाहीये. आणि फ्लडलाईट्समध्ये खेळण्याचा एक वेगळाच आनंद, मनमुराद आनंद खेळाडू लुटतायत आणि प्रेक्षकांना देखील तो हवासा वाटतोय. काल या टुर्नामेंटमध्ये आहे ना, अगदी इंडियन वुमन्सच्या 100 कंपनीमध्ये जे एक नाव जॉईन झालं नुकतंच, ज्या अगदी मुलीच्या माध्यमातनं अगदी वुमन्स टीमच्या माध्यमातून 100 पाहायला मिळाला. त्या क्लबमध्ये जॉईन झालेली जी गर्ल आहे जिने तो रेकॉर्ड ब्रेक केला, साबळे अगदी तिचं नाव आहे आणि त्यांच्या पिताश्री आले होते. ते देखील म्हणाले की या मैदानावरती आल्यानंतर आहे ना, एक इंटरनॅशनल फील आल्याशिवाय राहत नाही. अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धा मग त्या आपल्या कन्येसोबत एन्जॉय करत असतात. ते म्हणाले ग्राउंड व्ह्यू जो VIP डाईजवरनं मिळतो ना, तो इंटरनॅशनल फील देणार आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक रन एक्स्ट्रा ॲड झाली आहे. 25 धावा धावफलकावर. विकेट्स गेलेल्या 2. बॉल तयार आहे हर्षद.
एक विकेट आतापर्यंत त्याच्या खात्यात आहे. फटका लाजवाब, एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट इज दॅट. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रॉर्डिनरी क्रॅकिंग सिक्स. ग्रेट शॉट बाय प्रेमनाथ हजारे. लेंथ बॉल होता, ऑफस्टिकच्या बाहेर ऑन द राईज खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वर त्याने आपली एक्स्ट्रा पॉवर दाखवली. अचूक टायमिंग होतं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला षटकार या मॅच मधला आणि त्याची नितांत आवश्यकता देखील आहे. आई गावदेवी नारायण संघाला धावसंख्या वेगानं वाढते 31. वेगाचं उत्तर आहे ना कल्पकतेनं दिलंय. आता बॅटच्या समोर तो देखील खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड समोर आला लॉंग ऑफ. मितीय सिंगल सेकंडचा कॉल गरज होती का तर नाही. ओईटी आउट. फलंदाज बाद. मयूर पटेल बॅक टू द आउट. धाव फलकावरती धावा. षटक संपली 4 आणि आतापर्यंत बनलेत त्या म्हणजे 32. या ओव्हर्समध्ये रन्स आलेत. या ओव्हर्समध्ये ना तब्बल आपण पाहिलं तर धावा 10 खर्च झालेत आणि धावफलक स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 32 धावा धावफलकावरती. 3 ओव्हर 22 होते. या षटकामध्ये 10 धावा आलेत आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 32ला 3 बाद सध्या चित्र आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. प्रेमनाथ हजारी जर विकेटवरती शेवटपर्यंत उभा राहिला 6 बॉलमध्ये इथनं 14-15 देखील तो बनू शकतो. आणि तशी क्वालिटी, तशी गुणवत्ता त्याच्याकडे आहे. मागचे दोन्ही फटके फार उत्तमरित्या त्याने खेळलेले आहेत. शेवटचा बॉल देखील अगदी ब्लॉकहोलचा वेध घेणारा होता, परंतु त्या बॉलला देखील त्याने खोदून काढलं होतं. 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर मात्र फार दक्ष पाहायला मिळाला आणि त्याचा थ्रो देखील चांगला होता. धावचीच्या रूपात विकेट गमावली गेली आहे. नारायण संघाकडून तिसरा धक्का त्यांना बसलाय. 32 धावा फलकावर. 4 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 8च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत, परंतु 8ची सरासरी देखील फार कमी सरासरी आहे असं म्हटलं जाऊ शकत नाहीये. या मैदानावर आपण सकाळपासून बघतोय की लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत आणि अगदी 8ची सरासरी असताना देखील चांगला संघर्ष होऊ शकतो. परंतु अजूनही 6 चेंडू आहेत. 2 मोठे फटके जर आले तर 45 पर्यंत मजल मारली जाऊ शकते किंवा त्याही पेक्षा थोड्या अधिक धावा फलकावर लावल्या जाऊ शकतात. आणि त्यातला त्यात त्यांना स्ट्राईक जर आपण या ठिकाणी पाहिली तर फलंदाज तुम्हाला आता स्ट्रायकर एंडला या ठिकाणी भारत पाहायला मिळतोय, जो नंबर 5 वरती बॅटिंगसाठी आला. नॉन स्ट्राईक एंडला प्रेमनाथ. तर या 2 बॅट्समनच्या माध्यमातून आक्रमण झालं. कमीत कमी 13 आल्या तर 45 म्हणजे करण रंधट यांना 9च्या सरीनं 45 पर्यंत जाईल आणि नक्कीच त्या चांगल्या धावा या मैदानावरती समजल्या जातील. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर भूषण काळ. गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट. अगदी इथे आपण पाहता लोवर फुल टॉस आणि त्याचा फायदा उचलू शकले नाही आहेत. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही आहे. खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ची गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरूनच पकडण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. एवढा दुरून त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल एवढा परफेक्ट बॉल नव्हता, हा फुल टॉस होता, परंतु पाय चाललेले नाहीत फलंदाजाचे. क्रीज बॉक्स मधूनच बॅट फिरवली होती भारतने. नक्कीच फुटवर्क त्याची चर्चा होता ना. क्रिकेटमध्ये फुटवर्क हे असायलाच पाहिजे, ते नव्हतं. आणि इथे मात्र एलिव्हेशन मिळालं. टायमिंग झालाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या आपण बाउंड्री चेक करूया. 4 की 6 आणि ऑन फील्ड अंपायरचा तो इशारा या ठिकाणी जरूर आलाय. बाउंड्री रोफ वरती आहे ना आता अशी नजर ठेवावी लागेल अंपायर्सला की जणू काही 1 सेंटीमीटर किंवा जास्तीत जास्त 2 सेंटीमीटरची तफावत आपल्याला जाणवेल. या कॅमेरामॅनने एक्झॅक्टली आपल्या कॅमेरामध्ये काय कॅप्चर केलं त्यात आपण पाहूयात. स्टँड अँड डिलिव्हर खेळले होते लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध आणि थोडाच वेळात निर्णय आपल्या ऑन स्क्रीन येताना पाहायला मला. गरज मोठ्या फटक्याची. 4 आले तर 36 बनतील, 6 आले तर 38. एकेरी दुहेरी धावेचा फरक देखील आहे ना खूप मोठा आहे. आज 60चे रनचेस आणि जनुमान ढोके 58 बनले. 1 धावेनं सामना त्या ठिकाणी ढोकेनं जिंकला होता. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचल. वेट फॉर डिसिजन. आणि तिकडे अगदी तुम्ही पाहता ना स्क्रीनवरती देखील तुम्हाला दिसतंय डिसिजन पेंडिंग. हे आता 4 आणि 6 साठी आहे, त्यामुळे जास्ती धकधक नाही आहे. हेच जर मात्र जावी थर्ड अंपायर विकेटसाठी येताना काहीच धाकधूक करत राहतं दोन्ही टीम्स. आता इकडे हेतूने म्हणत असेल 4 असेल तर चांगले 2 कमी मिळतील. नारायण म्हणेल 6 असेल तर बेटर आहे. थोडासा जो दबाव बनलाय मागच्या 4 ओव्हर्समध्ये तो थोडासा कमी होईल. पण बॅटर भारतने इकडे पलटवार केलेला आहे. पहिला बॉल डॉट गेला होता, बॅटवर आलाच नव्हता, परंतु दुसरा बॉल अगदी त्याच्या रडारमध्ये होता. ओव्हर पिच
प्रचंड ताकद झोकली आणि हा षटकार असणार आहे. 6 धावा. धावसंख्या झपाट्याने वाढेल. 38. चांगली बॅटिंग मागच्या ज्या अगदी बॉलवरती आपण म्हणालो ना फुटवर्क अगदी टेनिस बॉल क्रिकेट काय कॉमेंटेटरचा आवाज ऑन ग्राउंड जातो ऑन ग्राउंड आपण कॉमेंट्री करतो आता तो शफल झाला बॅटच्या पट्ट्यात तिकडे गोलंदाज भूषण काळांना टाकलाय आणि बॅट्समन देखील सांगतोय आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो. आणि या फटक्यामध्ये विशेष बाब म्हणजे प्लेसमेंट होतं. 2 खेळाडूंच्या दरम्यान त्याने फटका खेळला होता. अगदी कॅल्क्युलेटेड हा षटकार होता. ज्या बाउंड्रीवर स्कर्टिंग्स आहेत त्याच्यावरच जाऊन बॉल पडलेला आहे बरोबर. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मधोमध फटका खेळला. 6 धावा प्राप्त केल्या. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल घेऊन भूषण काळन. या वेळेला लेटकट करण्याचा प्रयत्न बॅटची कड आणि फलंदाज बाद. टीमची टोटल अगदी आता पुन्हा एकदा 38 वरती कंट्रोल मध्ये पाहायला मिळते कारण आता अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आज आपण पाहता या स्पर्धेतील 4थ्या दिवसाचा रात्रीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 17 फेब्रुवारी अवघे 2 दिवस आता बाकी आहेत आणि साऱ्या जगात भारी 19 फेब्रुवारी आणि या क्रीडा नगरीवरती देखील छत्रपती शिवाजी राजाची जयंती मोठ्या थाटात उत्साहात साजरी करताना आपल्याला स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर आणि मयूर ग्रुप पाहायला मिळेल. सागर हिमालय आकाश एकीकडे स्वर्ग राहिला धन्य झाला जन्म माझा जेव्हा मी रायगड पाहिला. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजांच्या रायगडावरती ज्यावेळी शिवजयंती साजरी केली जाते ना त्याचा माहोल त्याचा आनंद अगदी काही वेगळाच असतो आणि या मैदानावरती देखील येत्या 19 फेब्रुवारीला एक भगवामय वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं गणपती बाप्पाचं पूजन आई वडिलांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रोज आपण या ठिकाणी स्पर्धेची सुरुवात करतो. मात्र 19 फेब्रुवारी गल्लीपासून दिल्लीपर्यंत साजरी केली जाते आणि या मैदानावरती देखील 19 फेब्रुवारीला जर तुम्ही शिवभक्त आहात क्रिकेट प्रेमी आहात तर यायला आणि पाहायला विसरू नका. आणि त्यानंतर 20 फेब्रुवारीला याच मैदानावरती एक जबरदस्त तुम्हाला क्राऊड पॅक मुवमेंट पाहायला मिळतील कारण एक आकर्षण जो या स्पर्धेचं बनलाय प्रेक्षणीय सामना ठाणे विरुद्ध रायगड. वैभव पाटील इज द न्यू मॅन इन. उजव्या इष्टीच्या फारच दूर टाकलाय बॉल. येथे धाव घेण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या हातात बॉल होता आणि अक्षरशः विकेट फेकली आहे. थर्ड अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. बघायचंय बॉल खेळपट्टीच्या बाहेर तर पिच झालेला नाहीये ना क्रीजच्या बाहेर कदाचित पिचिंग आहे असं ऑनफिल्ड पंचांना वाटते. थोडी शंका आहे त्यांच्या मनात त्यामुळेच टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. मात्र बॅटर तर इथे धावबाद असणार आहे. थोड्याच वेळात निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचेल आणि म्हटलं जातं ना काच के खिलौने कभी हवा में उछाले नहीं जाते हर काम कभी तकदीर के भरोसे टाले नहीं जाते कोशिश करने से हमेशा जीत बनती है आसान उसलिए अब बिना मेहनत के कभी जिंदगी में आपके सिर पर तक तो ताज नहीं होता. या मॅच मध्ये ती मेहनत आहे ना एकेका धावेसाठी नारेंची सुरू आहे असं नाही आहे की गोलंदाजांचाच प्रभाव आहे. गोलंदाजी नो डाऊट अट ऑल एकदम खतरनाक होती जिकडे कौतुक व्हायलाच हवं बट जिकडे छोट्या छोट्या मिस्टेक झाल्यात ना त्या छोट्या छोट्या मुवमेंटला आहे ना अगदी मोठं बनवताना आपण गावदेवी नारेंच्या बॅट्समनला देखील पाहिलं. त्यामुळे सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी सतरंगी हेतूटने बॅटिंगसाठी उतरेल त्यांच्या फलंदाजांची देखील एक मोठी टेस्ट आणि हा नो बॉल गरज होती टीम नारेनला आणि आता ते घडलंय. अंपायरचा इशारा नो बॉल आणि धावफलकावरती अगदी आपण पाहता रन्स देखील एक्स्ट्राज ऍड होतील. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बॉल विकेटच्या बाहेर पडला आणि लाईनच्या देखील जवळजवळ आपण पाहिलं 75%. जर हेच 55% असतं तर कदाचित ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय थर्ड अंपायर झाला तो व्हाईट बॉल घोषित करण्यात आला असता. आता फ्रीजचा इशारा आलाय धावफलक 1 ने पुढे जात आहे. 39ला 5 बाद आणि पुढचा बॉल फ्रीट आहे. संधी चालून आली आहे भूषण काळांच्या विरुद्ध. प्रेमनाथसाठी बॅटची कडा बॉल मागे शॉट थर्ड मॅन एक सिंगल आणि एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे चालला 40 धावा आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ज्या 45 ची चर्चा आपण करत होतो ना जर एखादा डबल एखादी सिंगल जरी आली तिथपर्यंत जाऊ शकते बट जर का एखादा 6 एखादा 4 आला तर 3 ओव्हरमध्ये जिथे 22 होते तिथनं बाउन्स बॅक गेलं टीम गावदेवी नारायणनं असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. नवीन बॅटर तकदीरकडे स्ट्राईक. दुरून खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाजाकडून या वेळेला चूक घडली आहे. थ्रो गॅदर करता आलेला नाहीये. त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. 22च्या रूपात 1 धाव. प्रत्येक बॉलवर धावा जमा करण्याचा प्रयत्न होतोय खरा आणि आता बॅटिंग साइडनं रिव्ह्यूची मागणी केली आहे व्हाईट बॉल करिता. माहिती असं ही इनिंगचा आता एक शेवटचा बॉल बाकी आहे ठेवून करायचा काय. दरम्यान या स्पर्धेचे लाडके आयोजक उद्योगपती मयूरदादा पिसेकर आणि त्यासोबत निरंजन दादा पिसेकर
यांची उपस्थिती मंचावरती झालेले आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. नो डाऊट ॲट ऑल. अगदी मयूरदादा, प्रतीकदादा यांच्या सोबतीनं ही सगळी टीम काम करत असते. मी काल देखील म्हणालो, निरंजनदादा पिसेकर आणि अनिकेतदादा कुलकर्णी यांचं मोठं योगदान असतं या Check. स्पर्धेसाठी. त्यासोबत मुरबाडचे नामवंत आयोजक आणि खेळाडू देखील अमोलदादा कथोरे यांची उपस्थिती आणि त्यासोबत जीतदादा पिसेकर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शरीर सौष्ठवपटू आहेत, बॉडी बिल्डर. स्वागत आहे आपलं, सुस्वागतम. 41 लॉस ऑफ 5. अमोलदादा कथोरे म्हटलं की एकदा का जर तुम्ही मुरबाडच्या सारिका हॉटेलच्या ग्राउंडला आलात, सुपर फ्रायडे सॅटर्डे संडे सर्रास खूप क्रिकेट पाहायला मिळतं. फेअर डिलिव्हरी मध्ये एक धाव मिळेल बायच्या स्वरूपात आणि धावफलक एकने पुढे चालला. 41 लॉस ऑफ 5. 41ला 5 बाद. अंतिम बॉल पहिल्या डावातील खूप महत्वाचा निर्णायक आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. फटका लाजवाब सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, आता आहे तिकडे. लॉंग ऑफ अगदी डीप मध्ये वाईट उभा केला होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये आणि फिल्डरचं देखील विशेष कौतुक. मात्र फटका लाजवाब, एक्स्ट्राऑर्डिनरी हा देखील शॉट होता आणि पाहू शकता ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर हेलिकॉप्टर स्टाईल या ठिकाणी इनसाइड आउट खेळले आणि तिकडे झेल खूप चांगला झालाय. फलंदाज झालं त्या ठिकाणी बाद. अजून एक आली विकेट. सत्र मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी संपलंय पहिलं आणि पहिला डाव संपल्यानंतर टीमची टोटल 41. 42चं लक्ष आहे. टॉसकडे आपण वळतोय. सामना तुम्हाला पाहायला मिळेल कार्तिक 11 गावदेवी 12-13 नागाव आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ टायगर या दोन टीमच्या दरम्यान. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. ही आपण मुरबाडवरून ज्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमोलदादा कथोरे यांचा आपण सन्मान या मंचावरती करणार आहोत. या स्पर्धेचे लाडके आयोजक मयूरदादा पिसेकर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभेच्छा आपण अमोलदादा कथोरे सन्मान करावा. मुरबाडमध्ये प्रथम मला कोणी इंट्रोड्यूस केलं असेल ॲज अ कॉमेंटेटर तर अमोलदादा कथोरे यांचा MNPL या स्पर्धेचे लाडके आयोजक देखील आहेत आणि त्यांची उपस्थिती आज या मंचावरती आहे. अमोलदादा कथोरे यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत मयूरदादा पिसेकर यांच्या हस्ते आणि लगेचच अमोलदादांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया, जिथे एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान टायगर तर दुसऱ्या बाजूला कार्तिक 11 गावदेवी 12-13 नागाव. दोन्ही कॅप्टनला माहिती आहे. सो टॉस आपण करत आहोत टायगर आणि नागाव मध्ये. कॉल असेल टायगरचा कॅप्टनचा. मयूरदादा कॉल आहे. येस, आणि मयूरदादा आलेलं देखील आहे, म्हणजे टॉस जिंकलाय तो टायगरचा कॅप्टनने. येस, अमोलदादांना विनंती आहे पुन्हा आपण असं नसतं वा. मयूरदादांना विनंती असं नसतं वा. येस पंकज भाऊ, टॉस जिंकलाय, काय डिसिजन? क्षेत्ररक्षण ऑलरेडी ठरवूनच आला होतास. कशी आहे टीम या स्पर्धेमध्ये? खास करून आम्हाला शंतनू पाटील देखील पाहायला मिळतोय, सो त्याबद्दल काय म्हणशील? नाही, तो चांगला प्लेअर आहे. आज खेळतोय, कमबॅक झालाय. नागावच्या अगेन्स्ट ऑलरेडी मॅच झाली आहे. या वर्षी तर नाही झाली, पण होतो तशी. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सूरज, टॉस किती इम्पॉर्टंट होता बिकॉज बॅटिंग करायची आता? हो, नक्कीच टॉस इम्पॉर्टंट होता. जर जिंकला असता मी सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं, पण 50 करण्याचा प्रयत्न करू, कारण की इथे आउटफील्ड स्लो आहे आणि नंतर ड्यू सुद्धा येईल, तो 50 करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. सो मंडळी, नुकताच पुढच्या मॅचचा आपण टॉस केला आणि जो जिंकलाय जो हनुमान टायगरने 12-13 कार्तिक 11 गावदेवी नागावच्या अगेन्स्ट ते करणार आहेत फिल्डिंग. ज्येष्ठ पत्रकार ढवळेपाडा वांगणीचे अरुणजी बैकर यांच्या ठिकाणी आगमन झालेले आणि त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच के. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026च्या या 8व्या पर्वामध्ये चौथी रजनी आहे स्पर्धेची आणि महत्त्वाची मॅच आपल्या समोर. पहिल्या फेरीतील आजचा हा शेवटचा सामना आहे. हेदुटणे बी विपक्ष नारेन. व्यासपीठावर पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्यवरांची मांदियाळी, सर्व पाहुण्यांचं देखील सहर्ष स्वागत. ऑनलाईन व्ह्यूअरचं मनपूर्वक स्वागत आणि जे प्रेक्षक स्टँड्समध्ये उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मयूर ग्रुप बदलापूरच्या वतीनं नारेन टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना 41 धावा फलकावर लावल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 5 षटकांमध्ये आणि 42 धावांचा पाठलाग करायचा आहे सतरंगी 11 हेदुटणे ब संघाला. जास्त मोठं टार्गेट नाही आहे, परंतु स्पर्धा फार मोठी आहे आणि आज आपण आजच नाही तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघत आलेलो आहोत की कुठेतरी गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आहे, त्याच्यामुळे एक चांगली मॅच होऊ शकते.
ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय मयूरदादा पिसेकर आणि त्या सोबतीनं व्यासपीठावरती पाहुणा आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्या सगळ्यांसोबत चर्चा सुरू आहे, कशा प्रकारे आयोजन आहे, कशा प्रकारचे पुढच्या ड्रीम्स आहेत. म्हणून मी प्रत्येक वर्षी म्हणतो, जसं 2021 पासून या स्पर्धेमध्ये तालुका हा पला, ठाणे रायगडच्या मॅचेस झाल्या, 2022, 23, 24, 25 ग्रामीण संघ इतके वाढू लागले ना. सुरुवातीला एक दिवस असा होता, कधी निरंजन दादा पिसेकर किंवा अनिकेत दादा सोबत चर्चा झाली, प्रतीक दादा सोबत, तर तू विचारून बघ, 24 संघ अगदी जमा करताना ना थोडंसं नाकी नऊ यायचं. बट आता 80 संघ जमा होऊन 50 टीम्स जवळजवळ आताही पेंडिंग आहेत. म्हणजे जर उद्या आपण अनाऊन्स केलं ना की या टुर्नामेंटची फायनल 26 तारखेला आहे, तर 22, 23, 24 या 4 दिवसामध्ये 50 टीम आपण आरामात खेळू शकतो. इतका स्टॉक टीमचा आपल्याकडे पेंडिंग आहे. आणि ते कशात न झालं तर तुमच्या आयोजन, नियोजन, त्याला क्रिकेटची मिळालेली शिस्त, यातून खरं तर हे सगळं तयार झालं. आणि या स्पर्धेचं जे यश आहे ना, त्यामध्ये नक्कीच सर्व मयूर ग्रुपचं देखील तितकंच मोठं योगदान आहे. मयूरदादा आणि प्रतीकदादाच्या सोबतीनं जाऊया आपण चालू सामन्याकडे. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळालं तर मित्रा नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. म्हणून तर म्हटलं जातं ना, मार्केटमध्ये सकाळी जो न्यूजपेपर होतो त्याची किंमत पर पेपर 6 किंवा 7 रुपयाला विकला जातो. रात्री ज्यावेळी त्या न्यूजपेपरची व्हॅल्यू कमी होते ना, त्याच भावात तो रद्दीत किलोनं विकला जातो. सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच, जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. इथे गोलंदाजांनी जी संधी मिळाली त्याचं सोनं केलंय, 41 वरती थांबवलंय. फलंदाज धोका देतील की इकडे गोलंदाज विश्वास जपतील. टीम मैदानावरती जी खेळतीये, एका बाजूला आपण पाहताय आई गावदेवी नारेन, पहिलं षटक, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. विकी माने, पहिला बॉल ऑन साइडला, मानेला मिळाली विकेट. कोई माने या ना माने, माने भी नहीं मानेगा. पहिल्याच बॉल वरती एक मोठी विकेट. फलंदाज बाद, बॅक टू द ग्राउंड, धीरज पाटील. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का बसलाय. धीरजनं अति महत्वाकांक्षी फटका खेळलाय. थोडासा बॉल मागे टाकला होता, जरूर किंचित लेंथ खेचलेली होती आणि पुल केला, मात्र त्यासाठी तिकडे डीप मध्ये फिल्डर सेट होता आणि त्या फिल्डरला बरोबर शोधून काढलंय. अलगद झेल टिपलाय फिल्डरनं. बिग विकेट. पहिल्याच बॉल वरती मानेला मिळते विकेट. आणि त्यातल्या त्यात मी म्हणेल ना, कदाचित त्यांना टाकलेला हा थोडा खराब होता का. पॉवर प्ले सुरू होता, अर्ध्या विकेट वरती पडला, बट मिड विकेटला फलडा सेट होता अकॉर्डिंग टू फील्ड सेटअप. गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सतरंगी हे दुटने ब खेळतोय. धक्का लागला पहिला, टार्गेट 42. नॉन स्ट्रायकर एंडला प्रतीक उभा, न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला. इन ॲट नंबर 3 भूषण कान. मोठी जबाबदारी असेल भूषण काळांच्या खांद्यांवर. महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली आहे हे दुटणे ब संघासाठी, परंतु 42 धावा बनवण्यासाठी भरपूर घाम गाळावा लागणार आहे असं वाटतंय, कारण पहिल्याच बॉलवर मोठी विकेट त्यांनी गमावली आहे. धीरज माघारी परतलाय. प्रतीक आणि भूषणची जोडी आता खेळपट्टीवर आहे. प्रयत्नांबद्दल ओमकार तू चर्चा करत होतास आणि असं म्हणतात की जिथे प्रयत्नांची ओढी मोठी असते तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागतो. आणि यश मिळवण्यासाठी खरं तर प्रयत्नच करावे लागतात. गरजेचं नाही की प्रत्येक प्रयत्नाने तुम्हाला यश मिळेल, परंतु यश हे प्रयत्नांतूनच मिळत असतं. आणि आता गोलंदाजांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. विक्की मानेनं चांगली सुरुवात केली आहे. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे ऑनलाईन स्कोररला, प्रतीक नाही प्रदीप काळाना थोडं करेक्शन करूयात. फटका समोर मिड ऑन. आता विकी मानेला ज्यासाठी ओळखला जातं ना, तो त्यांना टाकलाय. अगदी यॉर्कर, गुडलँड स्पॉट, टिकन कटर्स बॉल त्याच्यासाठी ओळखलं जातं. आणि आता आली विकेट विकी मानेच्या खात्यात. लगातार नंबर 2. आता 42चं टार्गेट मी म्हणेल जास्त नाही, पण कमीत कमी 47-48 पर्यंत तरी नक्की पोहोचलाय. काय म्हणशील इंडिव्हिज्युअल, तुझं ओपिनियन काय? डेफिनेटली, कारण सुरुवातीलाच 2 धक्के लागलेले आहेत आणि ते क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिला झेल स्वप्नीलनं टिपला होता, तो डीप मध्ये होता, परंतु हा इनफिल्डच्या आतमध्ये. ही तर जणू काय कॅचिंग प्रॅक्टिसच होती मयूर मात्रेसाठी. त्याने अलगद झेल टिपलेला आहे मिडॉनला. फलंदाज चुका करतायत आणि थोडी घाई देखील करताना दिसत आहेत. सुरुवातीलाच 2 धक्के लागणं निश्चित रूपानं इट्स नॉट अ गुड न्यूज फॉर सतरंगी हे दुटणे बी. अगदी बरोबर आहे. आणि सुरुवात खतरनाक झाली आहे. म्हणून म्हणालो ना, 42-43 आणि विकी मानेच्या 2 ओव्हरचा स्पल. जर तुम्ही 2 ओव्हर विकी मानेला विकेट लेस घालवला, जरी 10 आले ना, रन बनवू शकतात. बट जर तुम्ही स्ट्रायकर बॉलर जो विकेट टेकर आहे,
ज्याचे तारे चमकतात आणि त्याच्या अगेन्स्ट जर मोठ्या फटक्यांसाठी ट्राय कराल, मोठ्या फटक्यांसाठी ट्राय विकी मानेच्या सोबत देखील व्हायला हवं. पण कधी ज्यावेळी तुम्ही सिंगल्स घेत राहाल त्याला काहीतरी वेगळं करावं लागेल, तिकडं ज्यावेळी तो मिस्टेक करेल त्यावेळी तुम्हाला ते अटेम्प्ट करावे लागतील. बट सध्या घाई झाली आहे. 4 हॅट्रिक्स आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये आलेत. नंबर 5 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? आणि विकी मानेचा हा हॅट्रिक बॉल, बॉलिंग ट्रॅक वरती विकी तयार, समोर आहे रोहित. इथं फटका हा देखील फसलाय. हॅट्रिकची संधी. ओ, कॅच कठीण होती, कॅच ड्रॉप म्हणू शकत नाही, बट प्रयत्न अप्रतिम. म्हणजे अजून जर तुम्ही ज्या ग्राउंडला खेळताय इथे तुम्ही डाईव्ह लगावू शकले असते, संधी होती. काय वाटतं, एक ट्राय थोडस कमी पडलं? थोडा कुठेतरी प्रयत्न अपुरा पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये ओमकार. कारण ज्या सिच्युएशन मध्ये ही मॅच आहे, आपण बघतोय की जास्त हाय स्कोरिंग सामना नाहीये, थोडासा लो स्कोरिंग सामना आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचदा फलंदाजी गोलंदाजी दोन्ही संघांची एक समान होते जेव्हा असे सामने रंगतदार अवस्थेत पोहोचतात. आणि फरक कुठे पडतो तर फिल्डिंगमध्ये. येथे चान्स होता, कठीण होतं, परंतु कॅच घ्यायला हवा होता. अगदी बरोबर. आणि म्हटलं जातं ना, ट्राय बट डोंट क्राय, इथे ते होणं गरजेचं होतं. रन्स देखील मिळालं, स्कोर ऑन झाला. आणि म्हटलं जातं ना, बालिश की बूंदे भले ही छोटी हो लेकिन उनका लगातार बरसना तेज बहाव बन जाता है. या मॅच मध्ये बॅटिंग आणि फिल्डिंग टीमला फक्त इतकंच सांगावं लागेल, हर सर जहाँ झुक जा वह मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जा वह समंदर होता है, जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर है, हर जंग जीत जा वही सिकंदर होता है. आणि चॅम्पियन बनायचं तर प्रत्येक प्लेअरला एफर्ट टाकायला लागेल. वॉट अ बॉल, टप्पा पडला ना, अँगल नाही काही नाही, सरळ 60 निघून गेलाय आणि चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. जर का पहिलं षटक फिनिश झालं 2 ते 3च्या आत, आता बॅटिंग साइड DRS कॉल करण्यात आलाय. थोडीशी घाई केली आहे प्रदीप काळांना, ज्या रिॲक्शन सध्या आपल्याला ऑनस्क्रीन दिसतात. चला फायनली आपण जाऊयात थर्ड अंपायर्सकडे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे. धावफलकावरती 1ला 2 बाद. आणि ज्या गोलंदाजाबद्दल मी तुझ्यासोबत चर्चा करत होतो की इन फ्युचर टेनिस बॉल क्रिकेट मधला सुपरस्टार घडताना पाहायला मिळेल, काय म्हणशील आता विकी माने बद्दल? आता त्यांना दाखवलंय की हो मी ते डिझर्व करतो, की कॉमेंटेटर माझं कौतुक करू शकतात, त्याच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल सध्या तो बाहेर करतोय. आणि एकदाच नाही, स्टेप बाय स्टेप तो सगळं दाखवतोय. आधी हाफ ट्रॅकर, त्यानंतर गुडलंद वरनं तिकडनं विकेट काढली, त्यानंतर परत तो आला बॅटन पाड मध्ये, तिकडे त्याच्यासमोर सिंगल, मग विकेटचा चान्स बनला. त्यानंतर आता व्हाईट यॉर्कर अगदी आउटसाइड ऑफ स्टंप टाकला होता, तिकडे देखील त्याला यश मिळालंय. बट बॅटिंग साइड घेतला DRS आणि तो गमावलाय. फार डिलिव्हरी. आता पूर्ण 5 ओव्हर ऑन फील्ड अंपायरच्या डिसिजन वरती सतरंगी हेदूटने तुम्हाला खेळावं लागेल. थोडी घाई केली प्रदीपनं, कारण फार दुरून त्याने बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु थोडंसं शफल केलं होतं आणि बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किड होऊन निघून गेला होता. वेग जास्तीचा प्रदान झाला होता त्या बॉलला आणि त्यामुळेच बॅटर बीट होताना दिसला. DRS गमावलाय पहिल्या षटकामध्ये. विकी मानेला मानावं लागेल. हो, फास्ट अँड फ्युरियस पुन्हा एकदा बॅटरला बीट केलंय. ह्या वेळेला लेंथ मध्ये बदल पाहायला मिळाला. आणि महत्वाची बाब म्हणजे नियंत्रण किती चांगलं आहे. ज्याही लेंथवर त्याला बॉल टाकायचा ॲट विल गोलंदाजी करतोय. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे ट्रॉफीज आपण बघतोय यांच्यासाठी तर सर्व काही रणधुमाळी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लाजवाब अशी ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि एक गोष्ट तुला सांगायला अजयदादा आवडेल, तुला वाटत असेल ट्रॉफी जवळजवळ 2.5 फुटापर्यंत पाहायला मिळते या बॉल नंतर, तुला सांगेल त्याच्यामध्ये देखील काहीतरी स्पेशालिटी आहे. रनवे रिदममध्ये थोडीशी मिस्टेक. चला विकी माने सांगतो, दादा आताच सांगून टाक, एक्साइटमेंट मला पण लगेचच ऐकायची आहे. तब्बल क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून बनवण्यात आलेली जी ट्रॉफी आहे ना, 20 किलो वजनापेक्षा जास्त आहे. आणि या ट्रॉफीची जी लाईफ आहे ना, ती लाईफ टाईम आहे. तुम्ही कधी घरी ठेवा, 10 वर्ष 15 वर्षानंतर पहा, ती तुम्हाला ट्रॉफी तशीच्या तशीच पाहायला मिळेल. ही क्वालिटी आहे. म्हणून तर मी म्हणतो ना, ईस्ट ऑर वेस्ट ऑलवेज मयूर ग्रुप इज द बेस्ट. फक्त ट्रॉफी नाहीये तर 80 संघ जे खेळतायत त्यांचं स्वप्न आहे. थोडीशी बोटं फिरवली आहेत, चकट करण्याचा प्रयत्न, बॅटरला बीट तर केलंय, अपील झालं, परंतु पंचांचा इशारा वाईट. हा बॉल जास्त बाहेर होता. अवांतर धाव खर्च करण्यात आले. धावसंख्या पुढे सरसावेल 2 या आकड्यावर. आणि हा बाईकचा ताफा. ओमी, काही एखादं शोरूमच आपल्याला डायरेक्ट उचलून आणलाय. आणि ज्या शोरूम मधनं या बाईक खरेदी झाल्या असतील ना, दिवाळीला जर बंपर ऑफर आली, दिवाळीला काही सरप्राईज आले, जे कुपन्स येतात ना, त्या आवर्जून म्हणतील या वर्षाचा आमचा सर्वाधिक मोठा कस्टमर कोण आहे, तर मयूरदादा आणि प्रतीकदादा. त्यांना स्पेशल ऑफर्स तिकडे मिळतील. तब्बल 10 बाईक एकदाच आल्यात. आणि भरपूर अशा स्पर्धा आपण पाहतो ना,
की जिकडे एखादा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किंवा ABCDEF अशा वेगवेगळ्या पोलसाठी 2 ठेवल्या जातात. इकडे 10 संघ अगदी जे क्वालिफाय करतील सुपर 10ला 80 ग्रामीण संघातून त्या प्रत्येक विजेत्या संघातील खेळाडूला 2 व्हीलर मोटर बाईक दिली जाते. षटकं संपली आहेत मैदानावरती 2 आणि ज्या 1 विकेट गेले 2 आणि रन झालेत 2. ज्याची चर्चा आपण करत होतो ना अजय दादा, की जर का 2च्या आतमध्ये हे षटक फिनिश केलं माने ना, तर हेच टार्गेट आता 47-48 नाही, आता 53-54 पर्यंत पोहोचेल. व्यासपीठावरती अगदी तुम्ही पाहताय समोर छत्रपती शिवरायांची अतिशय सुंदर प्रतिमा आहे. गणपती बाप्पाला पुष्पहार अर्पण केला, जे बुद्धीचं दैवत आहे. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त. अरे सरसरत राहू द्या मर्द मराठ्यांचं रक्त, कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. जय शिवराय बदलापूरच्या क्रिकेट प्रेमींना, जय शिवराय बदलापूरच्या मातीला, जय भवानी जय शिवाजी. अगदी छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यावरती, त्यांच्या चारित्र्यावरती, त्यांच्या गुणकौशल्यावरती, त्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या बुद्धी कौशल्यावरती प्रेम करणाऱ्या त्या तमाम शिवभक्तांना आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय अभिमानाची, मानाची, सन्मानाची वाटचाल, परंपरेची वाटचाल, विश्वासाची, क्रिकेट सोबत बांधलेल्या एक अतूट नात्याची, आपल्या आईवडिलांची शिकवण, त्यांचे संस्कार, त्यांच्या कार्याला, त्यांच्या कीर्तीला अगदी एक मानाचा क्रिकेटचा सलाम ठोकणारी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 पर्व 8. रयतेचा राजा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांच्यासारखा राजा त्यांच्या अगोदर झाला नाही आणि त्यांच्यानंतर होणार देखील नाही. वळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं गोलंदाजीसाठी आयुषला आणलं गेलंय. पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक. 40 धावांची अजून आवश्यकता आहे. 24 बॉल्स. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका बरोबर होता, परंतु गॅपमधून निघालाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल अडवला जाईल, तोपर्यंत मिळतील 2 धावा. खेळायचं होतं समोर, मात्र बॅटची आउटसाइड एज. नशीबवान ठरलाय फलंदाज. शॉर्ट थर्ड आणि बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधून बॉल निघाला होता. नशिबाची देखील साथ मिळणं गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये, विशेषतः अशा कठीण खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही बॅटिंग करता तेव्हा नशिबाची साथ मिळणं गरजेचं असतं फलंदाजांसाठी. 2 धावांनी धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. रोहित 3 धावांवर खेळताना दिसतोय. प्रदीपनं 3 चेंडू फेस केलेत. आतापर्यंत एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही आणि कुठेतरी नव्यानं ह्या डावाकडे पाहावं लागणार आहे या दोन्ही फलंदाजांना. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर फुल टॉस इनफिल्डच्या वरनं काढलाय, मिड ऑफला बीट करून चाललाय सरळ. शुभमन गिल स्टँड मध्ये, लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे दुटणेनं केलाय पहिला वार. बॉल सीमा पार. हा आला 4. कमजोर बॉल होता, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आहे. त्याचा फायदा घेत असताना प्रॉपर एलिव्हेशन प्राप्त केलंय. मिड ऑफलाच तर क्लिअर करायचं होतं. चांगलं टायमिंग आणि पहिला चौकार रोहितच्या बॅटमधून. पॉवर प्लेमध्ये अशा फटक्यांची आवश्यकता असते आणि पॉवर प्लेचा खेळ हा फार महत्त्वाचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं पूर्णपणे गोलंदाजीच्या बाजूने राहिलंय, परंतु या षटकाची सुरुवात हेदुटणे ब संघासाठी चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवर दुहेरी धाव आली होती, त्यानंतर चौकार आलाय आणि हे षटक आता थोडंसं प्रोडक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असेल असं वाटतंय. आयुष वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक फुल टॉस स्लाइस केलाय बरोबर गॅप मधून. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर पाठलाग करतोय, मात्र आउटफील्ड फास्ट आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. प्रेशर बनवून चालणार नाही, या दोन्ही बाजूनं बनणं गरजेचं आहे. म्हणून म्हणालो ना, विकी मानेला तुम्ही विकेटला जाऊ दिलं, जरी त्याच्या अगेन्स्ट 10 ते 12 आल्या पुढे रन्स बनवू शकताय. तिकडे 2 विकेट गेल्या, झाली आहे मिस्टेक, काय फरक पडतोय. त्यानंतर आता जे पुनरागमन सध्या करतोय फलंदाजी करताना रोहित, खूप चांगली बॅटिंग सध्या त्याच्या बॅटमधनं सुरू आहे. त्याचा हँड ऑन कोऑर्डिनेशन, त्याचा फुटवर्क, मागचा फुल टॉस जो त्यानं रूम क्रिएट करून मिड ऑफच्या वरनं काढला, त्याचं बॅकलिफ्ट, त्याचं पंच, सगळं काही सुपर्ब होतं. गोलंदाजाकडून चुका होत आहेत. मागचे दोन्ही बॉल त्याने फुल टॉस टाकलेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज रोहितनं. चांगलं तंत्र फलंदाजीचं त्याच्याकडून आता पाहायला मिळतंय. चेंडूच्या मेरिटवर खऱ्या अर्थानं फटके खेळतोय. ज्यावेळेला फ्रंटफुटला पुढे काढलं होतं, स्वीप करण्याचा प्रयत्न, आता असं वाटलं की अगोदरच ठरवून बसला होता की कुठे फटका खेळायचा आहे, परंतु एक्झिक्युशन प्रॉपर पाहायला मिळाले नाही. मिड विकेटला शोधून काढलं, डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे 2 बाद 12. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये टीम सतरंगी 11 हेदुटणे ब. नाही, सतरंगी नावाप्रमाणे सध्या अतरंगी क्रिकेट खेळावं लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल.
बॅटची कडा, बॉल मागे आणि इकडे ते वेगळं घडलंय. बॉल आला सरळ डीप थर्ड मॅनला. ज्याची अपेक्षा नव्हती ना ते झालं. बॅटची कडा, नशिबाची साथ, बॉल सीमा पार, धावा 4. आणि आता जे प्रेशर विकी मानेने क्रिएट केलं होतं, 4 ओव्हर आता रनचेस 40, 10 वरती सरासरी होती. या ओव्हरमध्ये 3 चौकार, 1 डबल, मागच्या 5 बॉलमध्ये 14 धावा आलेत. अजूनही मॅच आटोक्यात आहे टीम हेदुटणेसाठी. 2 चांगले फटके आले आणि 2 फटके आपण बघितले जिकडे नशिबाची थोडी साथ मिळताना दिसले फलंदाज रोहितला. मात्र धावा येत आहेत आणि त्या धावा येणं गरजेचं देखील आहे. वेगानं आता धावसंख्या वाढते, 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आणखी 26 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच खेळणाऱ्या दोन्ही टीम्स इंट्रिगेटच्या आत येऊन तुम्हाला थांबायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स समोर टीम नागाव आणि त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल संघ टायगर. ऑफिशियल अनाउन्समेंट आहे, दोन्ही टीम लक्षात घ्या. पंकज दादा आणि कॅप्टन नागावचे तुम्हाला रेडी राहायचं आहे. कव्हर्समध्ये फिल्डरकडून बॉल थोडासा सुटला होता, त्याचा फायदा घेतलाय फलंदाजाने. सिंगल कंप्लीट आणि याचबरोबर हे खर्चिक षटक समाप्त होतंय आयुषचं. तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 17 आणि आता समीकरण या मॅच मध्ये 18 चेंडू 25 धावा. थोडी सोपी झाली आता स्थिती, कारण समीकरण जर टार्गेट रनचेस आपण पाहिलं तर वाटलं होतं की आता जर पॉवर प्लेमध्ये मागे पडला ना हेदुटणे तर टॉप गिअरमध्ये तुम्हाला आई गावदेवी नारायण पाहायला मिळेल. बट रोहितने केलेली बॅटिंग 7 मध्ये 16. आणि एक गोष्ट तुला अजून सांगेल, प्रदीप काळांचं जरी अजून खातं खोललेलं नसलं, 3 मध्ये तो 0 वरती बॅटिंग करतोय. 2 मोठे फटके कोणत्याही स्टेजला मारून सामना संपवण्याची ताकद प्रदीप काळान ठेवतो. बट आता बॉलिंग ट्रॅक वरती याला विकी माने, त्याच्या अगेन्स्ट रोल काय, त्याच्या अगेन्स्ट कशा प्रकारे प्लॅन बनवलं. प्लॅन ए अटॅक, प्लॅन बी डिफेन्स, विकेट ठेवून मॅच शेवटपर्यंत घेऊन जायची. एक्झॅक्टली त्या सगळ्या चर्चा आता केल्या जातील. आणि म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या पटलावरती ऑलवेज बॉलरच्या इमेजला नाही, त्याच्या बॉलला रिस्पेक्ट द्यावा लागतो. विकी मानेनं जर चांगली बॉलिंग केली तर रोहित आणि प्रदीप त्याचा सन्मान करतील. काही बॉल स्पेशल पडले तिकडे विकेट देखील माने डिझर्व करतोय. आणि मानेचा हा स्पेल या मॅचचं पुढचं चित्र आपल्याला सांगून जाईल. अतिशय धारदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मानेकडून पाहायला मिळाली आहे. तशीच गोलंदाजी पुन्हा एकदा करावी लागेल. हो, त्याच्यावर आक्रमण, चेंडूचा बनवलाय लिंबू आणि बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. म्हणून तुला म्हणालो ना, बॉलरच्या इमेजचा नाही, बॉलरच्या बॉलचा रिस्पेक्ट केला जाईल. आणि रोहित पाटील त्या दर्जाचा बॅट्समन की बॉलला खूप लवकर रीड करतो. आणि जसं त्याला दिसलं की बॅटच्या समोर, हो वॉड शॉट, त्याचा फुटवर्क, अगदी बॉडी बॅलन्स, बॅटचा शेप होल्ड केला, त्यानंतर त्याचं एलिव्हेशन आलं, विथ द फ्लो बॉल सरळ चाललाय. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार, मैदानावरती हाहाकार. रोहित पाटील आणि हा सध्या पाटील फक्त इतकंच सांगतोय, मी पाटलाचा लेख, मी काहीही करील, मी काहीही करील. 8 बॉल 22 धावा. बॅटिंग आवडली असेल ना सतरंगी फॅन्स क्लब तर एकदा टाळ्या नक्की बनतात रोहित पाटीलसाठी. कॉन्फिडन्स वाढतोय रोहित पाटीलचा. पाटलानं गेम फिरवली आता. अगदी बरोबर आहे, गेम टर्न झालाय. आता यॉर्कर आणि बॅट मधनं फ्लिक केला, ऑन साईडला चाललाय. नेक्स्ट मॅच मध्ये देखील एक पाटील कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होईल. आज स्पर्धेच्या 4थ्या डे नाईट फॉर्मॅट मध्ये त्यांची उपस्थिती आली आहे. मागच्या 3 डेची पॅनल्टी लावायला पाटलाला आपल्याला पण हरकत नाहीये. 24 लॉस ऑफ 2, 24 अगदी झालं. 10 फलकावर प्रदीप आता स्ट्रायकर एंडला आला. 9 मध्ये बनवले 23. एका बाजूला रोहित, एका हाती या मॅचचा डाव त्यानं सावरलाय. बट मॅच संपलेली नाहीये, अजूनही ऑन आहे. बॉल शिल्लक आहेत, मैदानावरती येणारे 16 रन्स बाकी आहेत. 18. विकी माने लोवा फुल टॉस, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिड विकेटला थोडा वेळ लागला, एकच धाव घेतली आहे. माहिती आहे आता जर विकेटवरती थांबलो तर समीकरण 12 बॉल 13 14 पर्यंत येऊ शकतं. बट जर का मानेने एखादा मिस्टेक केली, रोहितनं त्याच्यावरती वार केला. आतापर्यंत ना रोहितचे तू अगदी कव्हर ड्राईव्ह पाहिलेत, रोहितचं एक इनसाइड आउट पाहिलाय, लॉफ पाहिलाय, रोहितचे स्वीट हिट, रोहितच्या फ्लिक, रोहितच्या स्ट्रेट ड्राईव्ह, हे सगळे फटक्यात पोटेन्शियल ना या खेळाडूकडे देखील खूप. जेव्हा संधी मिळेल तेव्हा अजून ते फटके त्याच्या पिटाऱ्यातनं बाहेर येतील आणि त्याची बॅटिंग पाहिजे मजा. या शॉर्ट टर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना जे क्रीडांगण इंटरनॅशनल लेवल मिळालंय त्याच्यावरती लेदर बॉल क्रिकेटचा फील आहे ना, आज सतरंगी हेदुटणे बच्या पाठीराख्यांना फक्त आणि फक्त देते आहे रोहित पाटीलची बॅट. आणि त्याची बॅट सध्या तळपली आहे मैदानाच्या आत. आणि आता असं वाटतंय की जणू काही हा सामना आई गावदेवी नारायण विपक्ष रोहित पाटील चालू आहे. ज्या पद्धतीनं तो बॅटिंग करतोय, आत्मविश्वास सातत्याने त्याचा दुणावत चाललेला आहे. चेंडूच्या मेरिटवर देखील चांगले फटके खेळलेले आहेत आणि स्वतःचा नैसर्गिक खेळ त्याने दाखवलाय. पुढचा बॉल हो आतमध्ये आणलाय, इनसाइड एज.
हलकी हाताने फक्त ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू वेगानं बॉलवर आला देखील होता, परंतु तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 26, 2 गड्यांच्या मोबदल्यात. लेग ग्लान्ससाठी ट्राय करत होते. जर फाईन लेगला बीट केलं तर जणू काही 2 मिळतील, बट बॅटच्या स्टिकरला अगदी इनर एज घेऊन बॉल मागे गेला. तो मध्ये एक सिंगल आली आहे. 26 धावफलकावर विकेट्स गेलेल्या 2 प्रयत्न करतो विकी माने. पण हे घडलं का? जो मागच्या ओव्हर्समध्ये रन्स कमी आले ना, इकॉनॉमी बॉलर्स टाकू शकले असते. आता विकेटवाली बॉलिंग माने करतोय. पाहू शकता स्टंप मध्ये टाकतोय. इथे मिस केला लेग स्टिकला. आणि हे होतं अगदी प्लॅन्स काय असतात एका बॉलरचे अजय दादा. जर मागचं षटक 4 ते 5 रनचं आलं असतं तर विकी मानेला डॉट बॉल पर्सेंटेज बॉलिंग करताना पण पाहायला मिळालं असतो अवे फ्रॉम द बॉडी. बट आता जेव्हा विकेट्स काढायचे आहेत ना, तुम्हाला स्टंपमध्ये जावं लागेल. तिकडे तुम्हाला लेग बिफोर विकेट क्लीन बोल्ड साठी ट्राय करावं लागेल. तेच ट्राय केलं होतं रोहितच्या विरुद्ध आणि एक जो खराब पडला रोहितनं तो एकच मारला आणि त्यानंतर तो शांत झाला. त्याला माहिती आहे आता सामना आपल्या बाजूने आहे. जवळजवळ 85%, कारण 8 विकेट हातामध्ये आहेत, 13 बॉल शिल्लक आहेत, 15 धावेची गरज आहे. समीकरण सोपं झालंय. 2च फलंदाज बाद झालेले आहेत. 27 ची नाबाद पार्टनरशिप पाहायला मिळते. सुरेख फटका ड्राईव्ह केलाय. सरळ बॅटनं बॉल चाललाय. लॉंग ऑफला फिल्डर दूर दिसतोय आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय कडक चौकार. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बॅटिंग करतो. ऍक्शन रिप्ले पहा. त्याचं फुटवर्क, त्याचं बॉडी बॅलन्स आणि शॉटचं सिलेक्शन. जसा बॅटच्या समोर पडला, बॅट खांद्याच्या मागे गेली, बॉल बरोबर घरंगळत चाललाय. लॉंग ऑफला गवताचा गालीच्या त्याच्यावरती गुदगुल्या करत जसा जसा बॉल घरंगळत गेला ना, रोहित पाटीलची बॅट फक्त इतकंच सांगत गेली, पाटलाचा नाद करती काय, बॅटिंग करावीच लागतीये. 31 लॉस ऑफ 2. जाऊया आपण डीजे कडे एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. जिल्ह्यात हाय बोल बाला मयूर बिसेकर दादा बोलतात त्याला. ठाणे जिल्ह्यात हाय बोल बाला मयूर बिसेकर दादा बोलतात त्याला. जिल्ह्यात हाय बोल बाला मयूर बिसेकर दादा बोलतात त्याला. ठाणे जिल्ह्यात हाय बोल बाला मयूर बिसेकर दादा बोलतात त्याला. मयूर दादा प्रतीक दादाची, मयूर दादा प्रतीक दादाची येवन जोडी हाय जकास, येवन जोडी हाय जकास, येवन जोडी हाय जकास. 17 नंबर वाल्याचा, 17 नंबर वाल्याचा नाव गाजतंय महाराष्ट्रात. नाव गाजतंय महाराष्ट्रात, नाव गाजतंय महाराष्ट्रात. नाव फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या शहराला. फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या थँक्यू शहराला. डीजे. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये. चालू असलेला सामना आई गावदेवी नारायण विपक्ष सतरंगी 11 हेदुटणे ब संघाला आता 12 बॉल्समध्ये फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. रोहित पाटील अक्षरशः बरसलेला आहे या मॅच मध्ये. 11 बॉल्समध्ये तब्बल 28 बनवल्यात आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय 31. प्रदीप त्याला साथ देतोय. 5 बॉल्समध्ये त्याने फक्त एकच धाव बनवली आहे, परंतु थांबून राहिलेला आहे. पहिल्या 2 बॉल्सवर 2 गडी बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं आणि त्यामुळे प्रदीपचं देखील कौतुक करावं लागेल. धावा जास्त त्याने बनवलेल्या नाहीत, परंतु साथ दिली आहे रोहित पाटीलला. इज व्हेरी डेंजरस. प्रदीप काळांची बॅटिंग म्हटलं ना की घातक आहे. आज जणू काही तो मैदानावरती अशा प्रकारे थांबलाय की त्याला माहिती आहे शेवटला मला फिनिश करायचं आहे. आणि रोहितनं सगळी जिम्मेदारी स्वीकारली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अमर. बॉल शिल्लक आहेत 12 रन पाहिजे या ठिकाणी. 12 मध्ये 11 लेस दॅन रन बॉल आली मॅच. हा फुल टॉस ऑन साइडला भिरकावलाय. मिड विकेटच्या फिल्डरला शोधत पोहोचलाय बॉल. त्याच्या हातात फ्री होम डिलिव्हरी लाईक कॅच होती आणि फलंदाज बाद. मॅच बदलेल का अजय दादा? होऊ शकतंय. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही. हा हिटमी बॉल होता खरं तर. प्रदीपनं आतापर्यंत संयम दाखवला होता, परंतु फुलटॉस बघितला, थोडंसं प्रलोभन मिळालं, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न, परंतु डीप मिड विकेटला शोधून काढलाय. चांगला झेल तिकडे पाहायला मिळाला आणि विकेट नंबर 3 डाऊन होत असताना 31ला 3. आता रन बॉल इक्वेशन. 11 चेंडू 11 धावा. मागच्या मॅच मध्ये 13 बॉल्समध्ये 5 करायच्या होत्या भाल टीमला, मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये तो सामना गेला होता. चांगला रंगला होता तो सामना देखील. 8 गडी बाद झाले होते भाल संघाचे, परंतु अखेर त्यांनी तो सामना जिंकला. कसा बसा फलंदाजांनी सामना जिंकला असंच म्हणावं लागेल.
अगदी बरोबर आहे. अगदी ज्यावेळी तुम्हाला 2 ओव्हर इतका फायरी स्टार्ट मिळतो त्यानंतर बॅटिंग ऑर्डरमध्ये त्याचं कारण काय होतं माहिती आहे का, की गणेश मात्र बॅटिंगसाठी उशीर आला. तो जर थोडा लवकर आला असता मॅच अजून लवकर जिंकू शकले असते. बाल मात्र अनुभवावरती विश्वास, बालनं थोडासा लेट ठेवला, त्याच्यामध्ये ती मॅच थोडीशी उशिरा जाताना अजयदादा आपल्याला पाहायला मिळाली. कारण गणेश मात्रे म्हटलं की मलंगडचा ब्लॅक पॅन्थर म्हणून क्रिकेट पटलावरती त्याची ओळख आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक होता, 11 पाहिजे होते. आता मॅच रन बॉल आली आहे, 11 चेंडू 11ची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील आणि अमर पाटील यांना एक लढणारा खेळाडू आहे. परिस्थिती काय त्यापेक्षा अमर नेहमी स्वतःला प्रूव्ह करत आला आजवर. फ्रंट फूट डिफेन्स, एक सिंगल. अगदी इकडे आल्यानंतर आहे ना, आता जे क्रिकेट सध्या पाहायला मिळतं, एखादा स्पोर्ट्स अकॅडमीचा कोच अगदी जर मॅच पाहत असेल तो पण म्हणेल टेनिस बॉल भी बेहतरीन आहे भाई. ज्या अनुषंगानं सध्या रोहित खेळलाय, सगळे प्लस आज बॅटिंग करतात. मागच्या मॅचमध्ये सागरचा षटकार जो आपण डाऊन द ग्राउंड पाहिला, त्यानंतर आपण नागाव संघासाठी जी रोहितची बॅटिंग पाहिली, कवलजीतचा आपण एक 4 पाहिला, सगळे काही क्लास फटके आज पाहायला मिळाले. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, प्रेमनाथ हजारीनं याच मॅचमध्ये ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर अपिश जो षटकार लगावला तो आजच्या दिवसातील शॉट ऑफ द इव्हनिंग होता. 10 बॉल्समध्ये 10 करायचे आहेत. ओसुरेख फटका आहे, टायमिंग चांगला आहे आणि प्लेसमेंट त्याही पेक्षा चांगलं आहे. कुठलाही फिल्डर नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवर, बॉल सीमा पार, 1 बाउंस चौकार. रोहित पाटीलच्या बॅट मधून आणखी एक देखणा फटका. फक्त दिशा दिली होती, जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. लॅप स्वीप, अफलातून टायमिंग. सुपर सुपर, अगदी सूर्यकुमार यादव स्टाईल मारला. फक्त गेला जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये, तशी गोलंदाजी होणं गरजेचं होतं. पहिल्या षटकात 2 धावा, नंतर 4 ओव्हर 40. आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 रनची गरज आहे. आपले दोन्ही कॉमेंटेटर्स देखील नेक्स्ट मॅचसाठी रेडी होत आहेत. मच्छिंद्र पाटील सर आणि करण काळन त्यांच्यासोबत जोडला जाईल. टीम्स रेडी आहेत. सूरज मडवीचा नागाव आणि त्यांना फाईट कराल पंकज पाटील यांचा जय हनुमान डायगर. 9 चेंडू 6 धावा. आता स्विच इट खेळायचं होतं. अपील अपील अपील, नॉट आउट. स्ट्रॉंग अपील होतं, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. स्विचिटचा प्रयत्न. आता असं वाटतं की थोडासा रिलॅक्स झालेला आहे रोहित पाटील आणि त्यामुळे त्याने हा चान्स घेतला. नाहीतर या अगोदर आपण बघितलं की अगदी चेंडूच्या मेरिटवरच त्याने फटके खेळलेले आहेत आणि त्यामुळेच एक जबरदस्त इनिंग्स त्याने साकारली आहे. 13 बॉल्समध्ये नाबाद 32. विजयासाठी फक्त 6 पाहिजेत. मगाशी मी तुला जे जे शॉट सांगितले ना, त्यातलं रिव्हर्स त्याचं दुधारी तलवार आहे, त्या ऑल टाइम त्याचं फेवरेट आहे. पण त्या टाइमला स्टेज अशी होती की कॉमेंटेटरना स्विचिट आठवण करून तेव्हा फलंदाजांना खेळावा आणि विकेट जावी. कॉमेंटेटर कर्स नावाची गोष्ट पण असते. इकडे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट जाईल आणि फलंदाज बाद होतील. 1 धाव मिळेल. 37 बनतील. टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचं 42, म्हणजे येणारे 7 बॉल बाकी आहेत आणि धावा या ठिकाणी करायच्यात. 7 चेंडू 5. पुढचा बॉल खूप महत्वाचा आहे. पुढच्या बॉलवरती जर एखादा डॉट आला, रोहितला स्ट्राईक पासून दूर ठेवलं तर आता इम्पॉर्टंट विकेट्स गेलेत. नुकताच यश काळन रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि धावफलकावरती धावा 37 आहेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 धावेची गरज आहे. अजय दादा थोडासा वळ आहे आणि जरूर तुला मगाशी मी मैदानाबद्दल विचारत होतो. अगदी प्रत्येक स्टँडमध्ये ज्या बॅनर्स कटआउट लावलेत, रॅलिंग आहे, अगदी ह्या सगळ्यांचं जे फिनिशिंग देण्यात आलं ना मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून, ऑर्गनायझरची देखील त्यामागे अफाट मेहनत आहे आणि जी संकल्पना थिंक ऑफ लेवल आहे, 1 स्टेप अहेड आहे. डेफिनेटली यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण बऱ्याचशा मैदानावर आपण स्टँड्स बघत असतो. 4, 5, 6 जास्तीत जास्त 8 स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु इकडे जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे स्टँड्स उभारण्यात आलेले आहेत. एवढी प्रेक्षकांची जबरदस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिशय आल्हाददायक असं वातावरण देखील आपल्याला लाभलेलं आहे आणि मॅच संपलेली नाहीये. ओमी 7 बॉल्समध्ये 5 धावा बनवायचे आहेत. सेट बॅटर रोहित आहे, त्याची विकेट जर मिळाली या बॉलवर तर शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त थरार असेल. दुसरं षटक या मॅचचं तिकडे खूप काही गमावलं ते म्हणजे टीम नारेंनं. महत्वाचा बॉल त्याच्यावरती हलक्या हाताने आली विकेट. आली विकेट. आता मजा आली या मॅचला. स्माइल गायब होती, आता ती परत आली आहे. काय झेल तिकडे टिपलाय. अगदी आपण पाहताय ओमका पाटीलनं 37ला 5 बाद. अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. रन्स देखील 5 बाकी आहेत. हा ऍक्शन रिप्ले, बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि समोर टेस्ट क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे फील्ड सेटअप केला जावा, विकेट पाहिजे आणि ती विकेट यावी आणि फिल्डर्सचं देखील करावं तितकं कौतुक. आणि 6 बॉलचा खेळ शिल्लक, 5ची गरज. डाऊया डीजे कडे आणि पुन्हा परतूया मॅच मध्ये. जीवाचा जीव लग निरंजन दादा सदा असतो यो जोडीला. सदा असतो यो जोडीला, सदा असतो यो जोडीला. साथ सेवनचा ग्रुपची छान, साथ सेवनचा ग्रुपची छान, दादाला
करायचे एकविरा माई माऊलीचा थँक्यू आशीर्वाद. जे अफलातून बॅटिंग केल्यानंतर माघारी परतलाय फलंदाज रोहित पाटील. काय बॅटिंग केली, 15 बॉल्स मध्ये 33 बनवल्या, 37 पैकी 33 धावा त्याने एकट्याने बनवल्या, एक हाती किल्ला लढवलाय. परंतु हा गड सर केला जाईल का, हेदुटणे ब संघाकडून हा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. 6 बॉल्स मध्ये 5 धावांची आवश्यकता. आई गावदेवी नारायण संघ देखील सहजासहजी सामना सोडणार नाहीये हे त्यांनी दाखवून दिलंय. आणि आता मात्र एक वेगळीच ऊर्जा त्यांच्या खेळाडूंच्या अंगामध्ये देखील संचारली असेल, कारण ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट त्यांना मिळाली आहे. अगदी सॉफ्ट हँडनं फ्रंटफुटला येत असताना बॉल कव्हर्समधून ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल खाली ठेवता आला नाही रोहितला आणि शॉट कव्हरमध्ये फिल्डर सेट केला होता कॅचिंग पोझिशनमध्ये. त्याच फिल्डरला त्याने शोधून काढलं. जर 13 बॉल 5ची मॅच रंगतदार अवस्थेत जाऊ शकते तर 7 बॉल 5ची का नाही जाऊ शकत, तेच आपण बघतोय. आता 6 बॉल्स मध्ये 5 करायचे आहेत टीम हेदुटणे बीला. ये दोन्ही टीम है ना इतकंच सांगतात, खबर नहीं मुझे हमारी जीत होगी या हमारी हार, बस इतना यकीन है. हारेंगे तो शान से और जीतेंगे तो इतिहास बनाकर. 6 बॉल 5 धावा या मॅच मध्ये करायच्यात. अर्धा संघ बाहेर आहे. न्यू बॅटर आला विकी, रन बॉल आली. आता मॅच पहिला टाकला इकडे डॉट बॉल. 5 बॉल 5 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. न्यू बॅटर नाही तर न्यू बॅटर्स दोन्ही नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत. पुन्हा एकदा नव्यानं त्यांना सामन्याकडे पाहावं लागणार आहे. 5 चेंडू 5 धावा. मयूर मात्रेचा पहिला बॉल डॉट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साइडला फलंदाज विकीचा, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. जबरदस्त रंगतोय हा सामना. अगदी बरोबर आहे. सार्थकनं देखील आताही एका बॉलचा सामना केलेला नाहीये, म्हणजे न्यू बॅटर सोबत न्यू बॅटर्सच आपल्याला म्हणावं लागेल, कारण त्याला पण नॉन स्ट्रायकर एंडला अजून खातं खोलायचं आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे, 5 रनची गरज आहे. ह्या मॅचनं ना आज आपल्याला इतकं शिकवलंय, वादळं जेव्हा येतात ना आपण मातीत घट्ट रुतून उभं राहायचं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात. महत्वाचं आहे ना अजय दादा, वादळ नसतं त्याच्याशी तुम्ही किती झुंज देता आणि त्यातून कितपत बऱ्या प्रकारे बाहेर येता, उद्ध्वस्त होऊन स्वतःला संपून स्वतःला झिजून, की मैदानावरती तुमची अस्मिता आणि तुमची शान राखून. त्या नारायणने सध्या ती शान ती अस्मिता राखली आहे. बट जर का मैदानावरती त्यांना विजय मिळाला तर हा विजय या 8व्या पर्वातील मागच्या अनेक इतिहासातील एक विजयाचा साक्षीदार, त्यामध्ये आई गावदेवी नारायण हे नाव जोडलं जाईल. टलिका सुपर होतोय, एका बाजूला बॉलर दुसऱ्या बाजूला बॅटर, दोन्ही फ्रेम मध्ये तुम्ही पाहताय दोघांच्या चेहऱ्यावरची हावभाव. सध्या क्लायमेट टेन्शन वाला आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे, 5 रनची गरज आहे. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅक वर राऊंड विकेट. इथे लागली आहे बॅटची कडा. हो कॅच 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 की मॅच, कारण समीकरण आता येऊन थांबलंय. येणारे बॉल 4, रन झालेत 5. आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये 2 सुपर ओव्हर, 1 बॉल आउट झालाय. मला वाटतं की आता आपण 3ऱ्या सुपर ओव्हर कडे चाललोय आणि ती मॅच नारायण विरुद्ध टीम सतरंगी हेदुटणे ब च्या दरम्यान रंगतीये. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता बॉल मध्ये, बॅटची वरची कडा लागली, विकेट किपरच्या ग्लव्ह मधून बॉल निघाला होता, पण त्याने सुरुवातीला बॉलला थांबवलं आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय तकदीर मात्रेनं. आणखी एक बिग विकेट, 6वा धक्का लागलाय सतरंगी 11 हेदुटणे बी संघाला. धावसंख्या 37 या अंकावर स्थिरावलेली आहे. आता 4 बॉल्स मध्ये करायचे आहेत 5 धावा. त्याच्या 37 बनलेत ना, त्यामधून एकट्या रोहितनं 33 पण केलेत. आणि त्यातल्या त्यात जर चर्चा आपण केली तर या मॅच मध्ये ना एकही वाईट बॉल आतापर्यंत नारायणच्या बॉलरनं टाकलेला नाहीये. ते देखील एक स्पेशल या मॅच मध्ये. अगदी सुरुवात झाली जरूर एक लेग बाईट्स, आणि त्यानंतर आता आपण पाहताय 4 बॉलचा खेळ बाकी आहे. रन्स पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 5 धावा, 4 मध्ये 5 पाहिजे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज, शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर आलाय मयूर आणि 4 मध्ये 5. अजय दादा रंगलाय सामना. हो, सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 9 बॉल्स मध्ये 6 करायच्या होत्या तेव्हा रोहित खेळपट्टीवर होता, परंतु रोहित बाद झाल्यानंतर सामन्याचं चित्र बदलताना दिसलंय. हर्षद ऑन स्ट्राईक. ओ आखो टप्प्याचा बॉल जास्त बाहेर टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. येते धावचीची संधी, नॉन स्ट्रायकर सेंडला, बॅटर बाद, परंतु हा बॉल आहे वाईड. एक्स्ट्रा रन. जिकडे एकही बॉलचा सामना केला नव्हता हर्षदनं. हर्षदसाठी आहे ना आज जी मॅच होती ना त्याच्यासाठी गोल्डन होती, कारण त्याचं नशीब चमकलेलं होतं. बॉलिंग मध्ये हर्षद लाजवाब कामगिरी करताना दिसला. इथे तो जसा बॅटिंग ट्रॅक वरती आला, वाईट बॉल देखील आला, बट आता विकेट 38ला 7 गेलेत. आता 4 बॉल मध्ये 4 रन पाहिजे, आणि जरी 3 आल्या सामना सुपर ओव्हर. बट जर का एखादी विकेट आली ना तर जसा जोवेली आणि त्यांच्या विरुद्ध सामना याच मैदानावरती आपण पाहिला कासगावच्या दरम्यान, तशी विकेट वरती मॅच येऊ शकतीये.
कारण जिकडे धुळे बॉलिंग करत होते 3 व्हाईट बॉल टाकले, बट 3 व्हाईट बॉल वरती 3 बॅट्समन रनआउट झाले होते आणि शेवटची जोडी मैदानावरती जेव्हा राहिली तेव्हा विजयाचा चौकार आला आणि सामना जिंकून कासगाव सुपर 10 मध्ये इंटर झाली आहे. 4 चेंडू 4 धावा. नवीन बॅटर्स मैदानावरती आहेत, सार्थक आणि सोमनाथ. सार्थक ऑन स्ट्राइक, बॉल तयार आहे. हा ऑन साइडला फेकलाय, मॅच फिनिश. विराट कोहली स्टँडच्या वरतून डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सार्थकचा एक वार, सगळे गार. एक मारा लेकिन सॉलिड मारा, खेचून आणि ठेचून मारला. लाजवाब फटका. सार्थकने मॅच फिनिश केली आहे, सामना अखेर जिंकलाय. सतरंगी 11 हेदुटणे ब संघानं. अभिनंदन. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात रोहित पाटीलला. का बॅटिंग केली, अगदी 33 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. गोलंदाजीमध्ये जरी तो विकेटलेस गेला असेल, बॅटिंगमध्ये आपल्या परफॉर्मनं 42 रन चेस आणि सामना त्यानं 1 हात या ठिकाणी जिंकून दिला. एकदा हेतुटणे टीम टाळ्या जरूर झाला पाहिजे. टीम नारायणसाठी खूप चांगली फाईट त्यांनी दिली. मॅच समरी तुमच्या समोर आहे. आपण जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिकडे काही सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद. मॅचला जशी सुरुवात कॉम बॉक्स मध्ये देखील आपण करू बदलाव. मुख्य व्यासपीठावरती तुषारजी क्षीरसागर साहेब यांचं आगमन झाले, त्यांना विनंती आपण या.